तर सुस्वागतम 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 स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आजचा व्हिडिओ होणार आहे खूपच जास्त स्पेशल, कारण का पुन्हा आपण एकदा करणार आहोत रात्राणीचा म्हणजे लाल परीचा प्रवास. तर हा प्रवास असणार आहे आपला मुंबई पासून ते कोकणापर्यंत. आता ऍक्च्युली आपली रात्री 9:15ची गाडी आहे. 9:15ला म्हणजे बोरिवली नानसी कॉलनीमधून ती गाडी सुटणार आहे, विरसई मार्गे जाणार आहे. आम्हाला ऍक्च्युअल मध्ये माहित नाही, कारण का आम्ही अलग अलग रूटने गेलो एसटीच्या, पण ही गाडी बहुतेक नव्याने सुरुवात झालेली आहे, त्यामुळे याची आयडिया नाहीये. असो, तेव्हा गावागावातून गाडी फिरून त्याचा सुद्धा एक अनुभव भेटेल. पण शूटिंग दिसेल की ते माहित नाही, कारण का अंधार असेल. थांबायच्या अगोदर सांगतो की आपल्या बॅग्स वगैरे भरून झालेल्या आहेत. तर मित्रांनो, आता झालेले आहेत 8:35 आणि गाडी आहे 9:25 ची. नानसी कॉलनीवरून माझ्या सांगितल्याप्रमाणे 9:47चा बोर्डिंग टाइम आहे आपला योगेश्वरीवरून. तर आपण आहे ना सर्वात प्रथम निघूया येथून, कारण का जो रस्ता पूर्ण ब्लॉक असतो जाण्याचा. पहिले आपण देवाच्या पाया पडूया. देवाच्या पाया पडू झाल्या आणि आता आम्ही निघतो. बघा, 1 2 3 बॅग्स आहेत. चल मग, चला बाय बाय. चला मी दोघं येतोय गावी. चला चला, तर भेटूया मग आता आपण कोकणामध्ये. बाय बाय. जस्ट आम्ही बाहेर पडलो आणि इथे पट्टा तुटलेला तो बघितला, ते आता पटापट शिवून घेतोय. त्याचा पुढे प्रॉब्लेम तो बाय काय यार. मित्रांनो, बॅग तर शिवून झाली. आता रिक्षा बघूया कुठे भेटते, पटकन भेटले तर बरोबर. ऐन मोमेंटला रिक्षा जरा लपडी असतात. चला, नशिबाने रिक्षा भेटले, पण घाईमध्ये बाय बाय करायला पण नाही भेटला. म्हणजे मी बाय बाय केला पण शूटिंग करायला नाही भेटले. तर चला आता एस टीच्या स्टॉपला भेटू आपण. तर मित्रांनो, जस्ट उतरलो आता एस टी स्टँडला. जिथे गाडीच्या इथे बोरिवलीवरून अर्धा पाऊण तास आपण पकडून झाला. अजून कसं आम्हाला पाऊण ते 1 तास थांबावं लागेल. कसं लवकर वेळेत आलेलं बरं, त्यासाठी आपण लवकर आलो. आणि ते एक छोटासा प्रॉब्लेम आहे की ते वॉशरूमची सोय नाही जवळ. तुम्हाला सांगतो, इथून उतरून तिथे जाऊन असं आतमध्ये जायला लागतं, पुढे एकदम त्या बिल्डिंगच्या त्या साईडला तिथे वॉशरूम आहे. तोपर्यंत गाडी निघून जायची. एक प्रायव्हेट गाडी लागले, कार भैरव म्हणून, आणि अजून एसट्या येत नाहीत. म्हणजे कसं एकदा सुरुवात झाली ना एसट्या यायला की ते कंटिन्यू यायला सुरुवात होते. बघा, एक आली गाडी बोरिवली मंडणगड 8:15ची गाडी आली आत्ताशी. मग अशी माणसं विचारतात, म्हणजे आता जस्ट गाड्या येण्याला सुरुवात झालेली आहे. आता ती 8:15 आली, ती आपली आहे 9:25ची. त्याला अजून 1 तास तरी जायला. 1 तास त्या वरती सुद्धा जाऊ शकतो, सांगू शकत नाही. आता देवडे साखर पाक आणि सगळ्या गाड्या अशा येतात, ते चांगलं वाटतंय. जरा नवीन गाड्या आहेत सगळ्या बहुतेक. आमची पण नवीनच होते. काले मित्रांनो, बोरिवली रत्नागिरी वाया चिपळूण महाड संगमेश्वर वगैरे करत जाणार. जे मागे पण एक लागले गोवाघर आहे, बोरिवली गोवाघर आहे. आणि पब्लिक आता खाली व्हायला सुरुवात झाली. तर बेंच पण रिकामी झाले. 9:34ला आले बोरिवली गणपतीपुळे. बाई, ही बस मला नको आहे. ही बस खूप डेंजर आहे. 8ची जायचा, खूप डेंजर गाडी. खूप आवाज जास्त येतो गाडीमध्ये. आम्ही ते बॅक साईडला बसलो लास्ट टाइम गेलो तेव्हा. असं वाटलं 4 मच्छर मारायचे ते असतात ना, दूरवाले का 5-6 दूरवाले एकदाच चालू करतात, तसा आवाज मारतो गाड्यांचा. 10-4 झाले तर अजून सुद्धा गाडी नाही. आता एक आलेली आहे, त्याला विचारूया आपण, तीच आहे का. हे आहे बोरिवली खेड आहे, हे नाही तिथून सुद्धा नाही. आता होतील 10-7. चला मित्रांनो, गाडी आली. हा 9:25ची. दादा गाडी जेवढी नाही आहे. 9:25. तर मित्रांनो, जस्ट भेटली गाडी. ही एक्स्ट्रावाली गाडी आहे, दादा गाडी. ठीक आहे, चला गणपती बाप्पा मोरया. पप्पा इथे होते. आता झाले 10:59 आणि आपण कुर्ल्याच्या नेहरू नगर बस स्टॉपमध्ये म्हणजे डेपोमध्ये एंटर करत आहोत. आपले सहर्ष स्वागत करीत आहे. ही बघा, ही नवीन बस किती मस्त वाटते.
लवकर जायचं ना, पुरा टाइमपास लागला. धावत जाऊन आलो म्हणून तर बाकीची माणसं पण उतरले होते. थोडी भीती वाटली. मला वाटलं बस गेले की काय, मी पण दिसलीच नाही ना बस. मला वाटलं गेले की काय पुढे काय पुढे ते शिवजयंतीची तयारी चालू आहे बहुतेक. आणि हे बघा, आत्ता तुम्हाला एस टीची खरी स्पीड समजत असेल. मगाचपासून कसं आपण थोडा शहरामध्ये होतो ना, त्यामुळे थोडं स्लो स्लो चालत होते. आणि आता बघा एकदम सुसाट चालू आहे गाडी आणि गारवा पण तितकाच आहे. आणि आता आपण आलो आहे वाशीच्या ब्रिजवरती आणि गाडी पण सुसाट चालू आहे. पण खरं सांगायचं झालं ना तर उजवीपेक्षा डावीकडे जरा अजून चांगले नजारे दिसतात. इथे तर फक्त रोडच दिसतोय. वाशी टोल नाका आणि आता बहुतेक टोल बंद केलेत बहुतेक. आणि हा थोडासा आतला नजारा मस्त वाटतंय ना. फायनली पोचलो पनवेल डेपोमध्ये. तुम्ही फक्त नजारा अनुभवा, मी करतो शूटिंग. नक्की आपली गाडी पुढे चालते की समोरची गाडी? नाही समोरची, चाकं नाही बघितली. आणि फायनली आता आपण पनवेल डेपोच्या बाहेर पडलेलो आहे. आणि हा जो ब्रिजच्या लाईटी बघून ना मम्मीला नक्की आठवेल, कारण का आम्ही पण एका यूट्यूबवरचे व्हिडिओ बघतो ना, तो पण याच परिसरामध्ये राहतो. त्याच्या व्हिडिओमध्ये हा परिसर दिसत असतो नेहमी. मित्रांनो, आता ना आपण उतरलो एका प्रायव्हेट ढाब्यावर. म्हणजे होतं रामवाडीला नाही जाणार वाटतं आता ना. बघा काय भेटतंय ते. कटिंग चालू आहे. इथे तर सर्व सुक्याच गोष्टी दिसत आहेत. चला ॲटलिस्ट काकडे तरी खाऊया, दुसरं काय आहेच नाही. पण चांगले हॉटेल्स आहे अमृतचे आहे ते, पण तिथून वडापाव वगैरे या गोष्टी काही नाही. आणि आतमध्ये गेलो तर टाइम खूप आहे, असा विषय आहे. ही आपली बस बोरिवली विरसई. कोणता ढाबा आहे आपल्याला काय आयडिया नाही. तर आता आपण जिथे थांबलो आहे ना, तर नाव आहे दारा खोप, म्हणजे एरियाचं नाव. तर मला तर काय आयडिया नव्हती. आता जस्ट गुगल केलं तेव्हा समजलं. बट हा इथे सगळे म्हणजे हेच आहे, काय बोलतात ते, धाबा टाईपमध्ये आहेत हॉटेल्स वगैरे. बट चाय वगैरेचं पण सोय नाही वाटत मला इथे. गोरेगावला थांबलं तर होईल. तर बघा आत्ता बोर्ड दिसलं, नाव आहे तरण खोप. अंगणगट गोरेगाव खाली वाटतं काय? कुठे गोरेगाव? गोरेगाव नाही, सौजन्य विरसाई जनसेवा मंडळ असं दिलंय, गोरेगाव नाही दिलंय. तर ही अशी बस आहे आपली आता. ठीकठाक आहे म्हणजे लास्ट बस होती ना, त्याच्याने आपण गावाला गेलेलो लग्नामध्ये, ती डिफरंट होती, मस्तच होते एकदम. वेळेत पोचू दे फक्त, जेणेकरून पुढची गाडी दापोलीपासून घरापर्यंत ती लगेच मिळेल. ही आली रामवाडी. इथंच थांबवलं असलं का बिघडला असता. बहुतेक बस जरा जास्त आहेत ना, त्यामुळे ते नाही थांबवलं. पण ॲटलिस्ट वडापाव खाऊन चाय तरी पियालो असतो. ती काकडी काय खाल्ल्यासारखी तरी वाटली, एवढीशी होती. ही बघा, ही आली खारडोंबी. इथे कारखाने आहेत. आणि आम्ही लहानपणी येतो ना गाडीतून, तेव्हा ही आग बघायला खूप म्हणजे जागायचो मी. आज सुद्धा खतरनाक वाटतं, ते डिफरंटच नजारा वाटतो. मित्रांनो, आता होतो आपण गोरेगावला आणि 5 मिनिटच गाडी थांबणार आहे फक्त बोलले. चाय निघतील गाडी ना तोपर्यंत. डिस्पोजलमध्ये भेटेल तर घेऊ शकतो. हा भेटेल ना डिस्पोजल. हां मग चला. आतमध्ये पिऊ शकतो. फायनली आता आपण पोचलो आहोत मंडणगड डेपोमध्ये. तुम्ही बघू शकता मंडणगड डेपोचा नजारा, तो पण अंधारातला. आणि इथे आहे नवनाथ रसवंती गृह. इथे पण खूप सारे माणसं उतरलेत. आणि आता गाडी झाली पॅक, कारण दुसऱ्यांची जी अगोदरची गाडी होती ना ती बंद पडली. माणसं सगळे इथे शिफ्ट झालेत. मित्रांनो, आता पेडणेकरवाडी म्हणून गाव आलं आहे. पण मी तर फर्स्ट टाईमच बघतो, कारण का आम्ही कधी या रूटने येत नाही ना. आणि हा आहे एकदम पहाटेचा नजारा. इतकं मस्त वाटतंय ना, पण थंडी जाम लागते भावानो, म्हणून खिडक्या बंद ठेवल्यात सर्वांनी.
अच्छा, तर हा आहे गाव विरसे. बाई आत्ता समजलं. आणि ते पूर्ण बस खाली झाली आहे बाबांनो. आणि आम्हाला पकडून नेमकी 6 जणच बसमध्ये आहेत फक्त. डायरेक्ट बहुतेक दापोली रस्ता सिंगल. रस्ता सिंगलचे 2 एसटी. दापोली केळशी मंदिर. भाई हे लोक कशा गाड्या काढतात रे. 1 वे वरून 2 एसट्या क्रॉसिंग करतात. बापरे. आता भुजलं. वाव मित्रांनो, जस्ट सूर्योदय होतोय. फर्स्ट टाइम मला इथे शूटिंग पण करायला भेटते. चला तर फायनली आला आपला दापोलीचा डेपो. खूप टाइम गेला यावेळेस. फायनली 7:50 झालेत आणि फायनली आपण दापोलीला पोचलो. बाईक जास्त फिरून आली गाडी. नेक्स्ट टाइम तर नाही होणार. आता कसं अर्जंट एमर्जन्सी होती बोलत ना, दुसऱ्या तिकीटच नव्हत्या, पर्याय नव्हता म्हणून आपण या गाडीने आलो. पण नेक्स्ट टाइम नको आहे, कारण आता इथून पुढे गावाला जायची गाडी आपल्याला भेटणार नाही. सगळ्या गाड्या गेल्या. मे बी एकदा विचारून बघू, नाही तर दुसरा पर्याय काय रिक्षा किंवा डमडम. पाहूया कसं गावता येते आता. तोपर्यंत तुम्ही दापोलीचा नजारा बघा. ही कोणती आहे? अच्छा, ही इलेक्ट्रिक वाली खेड दापोली. चला आता फ्रेश झालो मी पण, आणि आता पाहूया आपण पुढचा कसं काय करू शकतो. पप्पाने लावलाय घरी फोन सांगायला की आपण पोचलो दापोलीला. ते हा बघा इलेक्ट्रिक बस ज्या काढल्यात त्यावाल्या जुन्या बस. नशिबाने उन्नोशी गाडी भेटली. उन्नी फाट्याला उतरावा जाणार ना, जाणार की नाही. तर आता आली कातलवाडी आणि मग यानंतर येणार उन्नोशी फाटा. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत उन्नी फाट्याला. कसं आहे की आम्ही जर 7 वाजता पोचलो असतो ना, तर उंबरकर भेटली असती. ती डायरेक्ट आपल्याला हिंगळेवाडी जो आपला बस स्टॉप आहे एसटीचा, तिथे मंदिरासमोर घेऊन गेली असती. पण आपल्याला झालं खूप लेट. म्हणजे मुंबईतून आपण ज्या गाडीने आलो विरसाई मार्गे, ती गाडी खूप खूप जास्त फिरत आली. इथेच आपल्याला किती 8:30 वाजले दापोलीमध्ये यायला. आणि नशिबाने उन्नोशी गाडी होती. आता याच्यानंतर डायरेक्ट 1 वाजताची गाडी समथिंग असते ना, दुपारची अशी तॉबी होत्या सांग. याचं पण हीच गाडीने आपण गेलो असतो की आता गेली रिटर्न उंबरकर आता दापोलीला. पण नशिबाने ही उन्नोशी गाडी भेटली. आता डायरेक्ट 15 मै जाते. तुम्हाला कधीतरी दाखवून मी सगळ्या गोष्टी. जर ही गाडी पण गेली असती तर एकच पर्याय होता, रिक्षा किंवा डमडम. रिक्षाचे आता 700 रुपयाचा रेट चालू होता, म्हणजे गेल्या वर्षी तो. पण आता या वर्षी आपल्याला काय माहित नाही, ते नसतं परवडलं. त्यापेक्षा हे बरं. पण 51 रुपये तिकीट असते. आता चालत जायचं एवढंच आहे, थोडं कष्ट करायला लागतील. काय करणार, काय टेन्शन नाही. सकाळचं ऊन आहे जास्त, म्हणजे कोवळा ऊन आहे. चालता चालता आपण पोचलो जाकाई देवी मंदिरासमोर. याची व्हिडिओ आहे आपल्या ब्लॉग चॅनलवरती ऑलरेडी. तसं पण नाही म्हणता खूप सारे लोक होती गाडीला. मला वाटलं होतं की म्हणजे आता एंड माणसं येणार नाहीत, गाड्या सगळ्या फुल होत्या आणि ट्रॅफिक पण जाम होतं. इतकी पब्लिक आली आता सुद्धा. मोस्ट ऑफ द लोकांच्या पालख्या आहेत. आपण पण त्यासाठी चाललोय. चलो ओढण्याला पाटीलवाडी. आणि ही आहे साना. बघा होळी वगैरे पेटलेली सगळं होऊन शिमगा साजरा केला जातो. सगळ्या गोष्टी आपल्या आलो होता आपण आपल्या एरियामध्ये. ते समोर आहे दत्तगुरूचं मंदिर आणि हिंगळवाडीचा बस स्टॉप. आणि आपण आता इथून जाऊया. चला फायनली आलो घरी आपण आता.
साफसफाई चालू. चला आता फायनली आपण घरामध्ये पोचलो आहे. बाकीच्या गोष्टी नंतर थोडा रेस्ट करूया कारण तो खूप जास्त तांगडवड झालेली आहे. बाकी ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एखाद्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय.